भारतीय संविधानाचा भाग 14 जाणून घ्यायला तयार आहात का? तुम्ही कधी विचार केलाय का की जिल्हाधिकारी कोण बनतो, पोलीस अधिकारी कोण नेमतं, सरकारी अधिकारी कोणाच्या आदेशाने काम करतात, आणि सर्वात महत्त्वाचं, सरकारी नोकरी ही सरकारची मर्जी असते का की त्यामागे संविधानाचे नियम असतात? याचं उत्तर आहे भारतीय संविधानाचा भाग 14. हा भाग सांगतो केंद्र आणि राज्य सरकारांच्या अधीन असलेल्या सेवांबद्दल. सरळ सांगायचं तर IAS, IPS, IFS तसेच राज्यातील विविध सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांची भरती, नियुक्ती, सेवा, अटी आणि शिस्त कशी असावी हे इथे सांगितलं आहे. कल्पना करा, जर प्रत्येक नवीन सरकार आलं आणि त्यांना न आवडणारे अधिकारी काढून टाकू लागले तर प्रशासन टिकेल का? नाही. म्हणूनच संविधानाने प्रशासनाला राजकारणापासून काही प्रमाणात स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि इथंच येतात पब्लिक सर्व्हिस कमिशन्स. अनुच्छेद 315 ते 323 मध्ये केंद्रासाठी UPSC आणि राज्यांसाठी स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन याची व्यवस्था आहे. म्हणजेच अधिकाऱ्यांची निवड ओळखीने नाही तर गुणवत्ता, पात्रता आणि स्पर्धेच्या आधारे व्हावी. हा भाग आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतो. लोकशाही फक्त निवडून आलेल्या नेत्यांनी चालत नाही, तर ती चालते प्रामाणिक प्रशासनाने, कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी आणि संविधानाने घालून दिलेल्या नियमांनी. म्हणूनच एखादा अधिकारी बदलला, सरकार बदललं, पक्ष बदलला तरी प्रशासन चालू राहतं, कारण त्याचा पाया व्यक्ती नाही तर संविधान आहे. हा होता भारतीय संविधानाचा भाग 14, जो सांगतो सरकारी सेवा ही सत्तेची नाही तर जबाबदारीची जागा आहे. पुढच्या भागात पाहू भाग 14A, जिथं संविधान न्याय मिळवण्याचा आणखीन एक मार्ग उघडतं. पण हो, त्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका, कारण संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण.